तुझा खेळ तुलाच माहित विठ्ठला. का सगळं घडवून आणतोस आणि मिटवूनही टाकतोस. तुझ्या लेकरांना अडचणीतही टाकतोस आणि त्यातून सोडवतोस सुद्धा. खूप बोलले मी तुला, खूप ऐकवलं, पण सॉरी. तुलाही माहिती आहे ना, माझ्यावर वेळच तशी होती. एकीकडे मी सारंग सरांसाठी कोर्टात पोहोचू शकणार नव्हते, पण तुझ्या कृपेने फारू माझ्या मदतीला आली. नमस्कार, मी भैरवी वझे आणि माझी मुलगी आत्ताची सिंगिंग सेन्सेशन तारा वझे. मी जरा बॅकस्टेजला जरा व्यवस्था बघून येते. आलेच तारा. ऑल द बेस्ट. चल चल सावली, तू रेडी आहेस ना? कार्यक्रम सुरू करायचा आहे. हां, रेडी राहा. एव्हरीथिंग इज ऑल राईट. माझ्यावर कितीही वाईट वेळ आली तरी तू तुझ्या सावलीला एकटं सोडणार नाहीस हे पुन्हा सिद्ध करून दाखवलंस. तू कायम माझ्या पाठीशी उभा राहिलास. तुझे आभार नाही मानणार मी. आयुष्यभर तुझ्या ऋणात राहायला आवडेल मला. हे ऋण पांघरून आयुष्यभर तुझी भक्ती आणि सेवा करत राहीन मी. तू फक्त माझ्या सारंग सरांच्या आणि माझ्या घरच्यांच्या पाठीशी उभा राहा. मी ऍक्च्युली खूप घाबरले होते, म्हणजे सारंग वेळेत पोचतोय की नाही कोर्टात, हेच सगळं सुरू होतं डोक्यात. सारंग, पण ते जे गुंड होते ते कोणी पाठवले असते? तू कोर्टात न येण्याचा कोणाला फायदा झाला असता? मला वाटतं आपण ही चर्चा आता प्लीज थांबवूया. आपण पुन्हा पुन्हा तेच तेच बोलतोय. झालं व्हायचं ते होऊन गेलं ना. म्हणतात ना, ऑल्स वेल दॅट एंड्स वेल. सारंग निर्दोष सुटला हे सगळ्यात महत्वाचं.